मुंबई के अंदर आए वोट डालने वोटर्स किस तरीके से हुए नाराज। वहीं एक तरफ लंबी कतारें लगाने पड़ी तो दूसरी तरफ पवई के अंदर हुई ईवीएम मशीन खराब। मैं हूं अम्मार खान, आप देख रहे हैं RATV न्यूज़। बता दें, मुंबई के अंदर जो आज वोटिंग का दिन था और आज कई वोटर्स आए हुए थे वोट डालने के अंदर। दहीसर का हम आपको एक वीडियो दिखाएंगे जहां पे बता दें, दहीसर का वीडियो हम आपको दिखा दें जहां पे वोटर्स को काफ़ी लंबी लाइन लगानी पड़ी, काफ़ी टाइम था, जिसके वजह से वोटर्स नाराज़ हुए। काफ़ी टाइम लग रहा था वोट देने में, इसी की वजह से वोटर नाराज़ हुए और उसका वीडियो भी सोशल मीडिया पर वायरल हुआ। वो वायरल वीडियो हम आपको दिखा दें। वहीं दूसरी तरफ बता दें, पवई के अंदर ईवीएम मशीन खराब हो गई, जिसके बाद ईवीएम मशीन पिछले 3 से 4 घंटे तक नहीं आई, जिसके बाद किस तरीके से वोटर नाराजगी जताते हुए वीडियो जाहिर किया, वो वीडियो हम आपको बताएंगे। बता दें, इस तरीके से अचानक ईवीएम मशीन खराब होना एक बहुत बड़ा सवाल उठता है कि ईवीएम मशीन कैसे खराब हो सकती है। वहीं चुनावी अधिकारी जो है सोनाली ने वो क्या जानकारी दी है मीडिया से बातचीत के दौरान, वो भी हम आपको दिखाते हैं, और किस तरीके से लोगों की नाराजगी रही वो भी हम आपको दिखाते हैं। मी आता पवई केंद्रावरती आहे। हिरानंदानी सारखा सुशिक्षित एरिया आहे आणि या ठिकाणी सगळ्यांची एकंदरीत रिॲक्शन आपण बघितली तर इकडची 58, 57 ही जी मुख्य सगळी जी यादी आहेत या सगळ्या बंद झालेल्या आहेत, सगळ्या मशिनरी बंद आहेत आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने काय रिॲक्शन आहे। आम्ही इकडेच उभे आहोत, उन्हात उभे आहोत आणि कोणी उत्तरच देत नाही। झोनल ऑफिसर काय करतायत, अश्विनी काय करतायत माहिती नाही। वी आर जस्ट वेटिंग फॉर लास्ट 2 आवर्स। हिरानंदानी फाउंडेशन स्कूलच्या ठिकाणी बऱ्याचशा मशिनरी बंद झालेल्या आहेत आणि इथे कुठल्याही पद्धतीचं मतदान होण्यासाठी सकाळपासून अनेक लोक इकडे रांगेत उभे आहेत। वयस्कर लोक परत निघून गेली आहेत। 3-3 तास कितना 3 आवर्स वेटिंग, 9:30 मशीन पे काम चल रहा है तो 57 का बूथ तो टोटल बंद है। टोटल आप कितने घंटे से? मैं 3 घंटे से हूँ। 3 तास झाले प्रत्येक जण रांगेत उभा आहे आणि इथे कुठल्याही पद्धतीचं काहीही होत नाहीये। कुठे आहेत अश्विनी मॅडम? तुमची काय प्रतिक्रिया मॅडम? आम्ही अश्विनी मॅडमला शोधून आलो, त्या कुठे आहेत आणि कोणाला माहिती नाही। कंडिशन आहे, हॉरिबल सिचुएशन। नहीं है ना, मशीन नहीं चल रही, 1 घंटा भी 1.5 घंटा लगेगा चलाने में। वो भी गारंटी नहीं है, 3 घंटा लगेगा, 4 घंटा लगेगा। सकाळपासून 2 तासापासून आम्ही थांबलेलो आहे। 4 तास झाले आम्हाला, 4 तास झालेत आम्हाला। 8 वाजल्यापासून लाईनीमध्ये होते आणि आता नंबर आला आणि मशीन बंद झाली, अजून नाही आले। 29 मुंबई उत्तर मध्यची निवडणूक निर्णय अधिकारी आज सकाळपासून हिरानंदानीच्या बूथ नंबर 57 मध्ये गर्दी असल्याबाबत टीव्हीवर बातमी येत आहे, पण त्यामध्ये मी आपल्याला एक क्लॅरिफिकेशन करू इच्छिते की इथे साधारणतः 11:30च्या सुमारास तिथलं जे ईव्हीएम होतं ते बंद पडलं होतं आणि तिथे इंजिनियर एक्सपर्ट येईपर्यंत जो थोडा वेळ लागला त्यामुळे तिथे गर्दी वाढली होती। परंतु तदनंतर आमच्याकडनं तिथे ऍडिशनल झेडो एक्सपर्ट असलेला एक BLO, बेलचा इंजिनियर हे सगळे तिथे उपस्थित होते आणि त्यांनी ती मशीन रिप्लेस केली आणि जी गर्दी झालेली आहे तर ती गर्दी आता तिथे सुरळीतपणे सुरू असल्याचं मी व्हिडिओ कॉल करून पण कन्फर्म केलेलं आहे। आणि मला एक त्यामध्ये प्रश्न होता लोकांचा की आपण 6 पर्यंत जर गर्दी झाली तर मला त्याच्यात एक क्लॅरिफिकेशन करायचं आहे की मी सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत की 6 वाजता जिथं मतदार असतील आपले त्या सर्व मतदारांना मतदानाची संधी आपण उपलब्ध करून देणार आहोत। 6 वाजता जे मतदार इथे असतील तर एकही मतदार मतदानापासून वंचित होणार नाही याची मी आपल्याला याबद्दल आश्वस्त करते। प्रशासनाच्या वतीने मी आपल्याला आश्वस्त करते की तिथे सगळं सुरळीत सुरू राहील आणि कुठल्याही अफवांना आपण प्लीज विश्वास ठेवू नका। आपल्याकडनं जितका कम्फर्ट झोन वोटर्सला आणि ॲट ईज द्यायचा आमच्याकडनं सर्व प्रयत्न सुरू आहे। कृपया आम्हाला सहकार्य करा। ऐसे तमाम अपडेट से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब करें RATV न्यूज़। मैं फिर हाजिर हूं एक नई न्यूज़ के साथ, अम्मार खान।